हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना पोह्यांपासून मस्त असा टेस्टी नाश्ता बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप छान टेस्टी नाश्ता बनणार आहे. चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथं मी पोहे ना स्वच्छ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा बटाटा खिस करून टाकलेला आहे, उकडून खिस करून टाकलेला. त्याच्यानंतर पोहे खायच्या चमच्याने 2 चम्मच रवा, 2 चम्मच बेसन पीठ आणि 2-3 चमचे गव्हाचं पीठ असं त्यात ॲड केलेलं आहे. आणि एक मिडियम साईजचा कांदा, तो पण बारीक कट करून टाकलेला. आणि ओवा टाकलेला. ओवा केव्हाही ना चोळून टाकायचा, मस्त असा वास येतो. अगोदर बघा आपण ओवा हातावर घेतला ना एवढा वास येत नाही, आणि चोळल्यानंतर बघा एवढा छान वास येतो आहे. तर केव्हाही चोळूनच टाकायचा. त्याच्यानंतर जिरं टाकलं आहे मी, हळद, चवीनुसार मीठ टाकायचं. खूप छान टेस्टी, लहान मुलांना खूप आवडतो. तसं टिफिनला जरी दिला लहान मुलांना तरी खूप छान टेस्टी मस्त. याच्यामध्ये तुम्ही बटाट्याऐवजी तुम्ही पालक ॲड करू शकता. तुमच्या मुलांना जी भाजी आवडती असेल ती, मेथीची भाजी किंवा पत्तागोबी काही याच्यात ॲड करू शकता बटाट्याच्या ऐवजी. इथं मी जाडं मोठं तिखट वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर लसण आणि खूप सारा कोथिंबीर, लसण ठेचून टाकलेलं आहे. जाडं मोठं तिखट ना म्हणजे असं जाडं मोठं म्हणजे जाडसर तिखट, जी आपली लाल मिरची असते का ती कुटलेली असते आणि खूप छान दिसते अशी याच्यावर धपाट्यावर असं दिसून येतं आहे. खूप छान वाटतं आहे. त्याच्यानंतर गरम केलेलं तेल टाकायचं आणि व्यवस्थित हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि याच्यानंतर आपल्याला भिजवून घ्यायचं मस्त असं घट्ट गोळा बनवून. हे बघा, नक्की ट्राय करून बघा. ही तुमच्या मुलांना खूप आवडेल नक्की. हे बघा इथं. आणि छोटे गोळे बनवून आपण असं छोटं थालीपीठ थापून घेऊ. हे बघा, असं थापून घ्यायचं बारीक मस्त. जास्त जाडसर नाही ठेवायचं, नाहीतर मग मऊ मस्त कडक मस्त चांगले लागतात. पातळ जितकं पातळ केलं आहे तितकं मस्त. इथं एक होल पाडला आहे मी आतमध्ये. तुम्ही 4 पण साईडला 4 पण पाडू शकता, जेणेकरून पटकन होईल. तेल टाकलं ना तर पटकन होतात मस्त तव्यावर. मी एकच, कारण की मी छोटं थापलं आहे, थोडं छोटेच केले त्याच्यामुळं. आणि वरून तीळ लावलेत मी. पीठ भिजवताना आतमध्येच जातात ते, असं वरून दिसत नाही. वरून छान वाटतात जरा अशी वरतून लावलेली. आणि लालसर मस्त खरपूस भाजून घ्यायचं. छोट्या मोठ्यांना सर्वांना आवडणारी रेसिपी आहे. हे बघा, असे लालसर मस्त भाजून घ्यायचे. हे बघा, तयार आहेत आपले पोह्यांचे धिरडे, धपाटे, थालीपीठ. प्रत्येकाचं वेगवेगळे नावं, प्रत्येक जण वेगवेगळं म्हणतात. आपण आपली गावरान भाषा आपण धपाटे म्हणतो. आम्ही धपाटे म्हणतो, थालीपीठ नाही शक्यतो, आम्ही धपाटेच म्हणतो. हे बघा, खरपूस मस्त. हे बघा, आता ह्या उन्हाळ्यात तर, अशा उन्हाळ्यात तर मस्त दह्यासोबत, त्याच्यासोबत एकच नंबर लागतात. मी सॉससोबत खाते, कारण की मी दही दूध खात नाही, त्याच्यामुळं आम्ही सॉससोबत खातो. तुम्ही दह्यासोबत खा, मस्त खा आणि स्वस्त राहा.